नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा जो जी-आर आहे, तो जी-आर नेमका कधी येणार? का मागच्या वेळी जसे झाले होते, मागच्या वेळीच काही जी-आर वगैरे काही आला नव्हता. लाडक्या बहिणींना डायरेक्ट हप्त्याचे वितरण सुरू झाले होते. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत मी बोलतोय. काही जी-आर आला नव्हता, त्यावेळी डायरेक्ट पैशाचे वितरण सुरू झाले होते. तसेच यावेळेस होणार का? विदाऊट जी-आर येतच डायरेक्ट पैसे यायला सुरुवात होणार का नाही? याबद्दलच आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. बघा, सगळ्यात अगोदर आपण आहे ना, लाडक्या बहिणींचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठं कन्फ्युजन होत आहे लाडक्या बहिणींचं, की नक्की लाडकी बहीण योजनेची केवायसी सध्या करायची कोणी आहे? काय होतंय माहिती का? बऱ्याच महिलांना असं वाटतं, की बाकीच्या महिला केवायसी करतात आहेत, मग आम्ही पण केवायसी करायची का? बघा, साधी आणि सोपी तुम्हाला गोष्ट सांगतो. ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता, त्यांनी केवायसी करायची गरज नाहीये. त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, त्या अपात्र झालेल्या नाहीयेत. त्यामुळे ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला ना, त्यांनी बिनधास्त तुम्ही केवायसी वगैरे काही करायची नाहीये. तुम्हाला नियमित हप्त्याचे वितरण सुरू राहील, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांनी काळजी करण्यासारखी गोष्टी आहेत. त्यांना केवायसी करावीच लागणार आहे. त्यांची जी केवायसी आहे ती त्यांना अपडेट करावीच लागणार आहे. त्यांना पडताळणी अर्ज भरावाच लागणार आहे. जर का त्यांनी या गोष्टी केल्या नाहीत, तर त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आता कायमस्वरूपी बंद होणार आहेत. कारण शक्यता कमी आहे की सरकार आता पुन्हा लाडक्या बहिणींना चान्स देईल. त्यामुळे ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांनी केवायसी चुकली असेल तर दुरुस्त करून घ्या. ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली आहे. पडताळणी अर्ज भरा. जर का तुमचे केवायसीत काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही पडताळणी अर्ज एकदा भरून घ्या. पण केवायसी दुरुस्ती करा आणि पडताळणी अर्ज भराच, कारण तुम्हाला पुन्हा संधी भेटणार नाहीये. तर नक्की किती लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता? तर बघा, अशी आकडेवारी तो पूर्णपणे ॲक्युरेट सांगता येत नाही, पण जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण झाले होते. हे तुम्हाला सांगण्यात येत आहे बघा. आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत आहे, की जानेवारी महिन्याचा हप्ता का नाही आला, तर सरकारकडे पैसे नाहीयेत. तर बघा, अशी अजिबात गोष्ट नाहीये. सरकारकडे पुरेपूर पैसे उपलब्ध आहेत. कारण सरकारने याची जी पैसे, हे जो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे जे महिन्याचे हप्ते आहेत ना, त्याच्या पैशाचे नियोजन अगोदरच करून ठेवले. त्यामुळे सरकारकडे पैसा नाहीये म्हणून सरकारने जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण केलं नाहीये, असे अजिबात नाहीये. त्यामुळे या संभ्रमात तुम्ही राहू नका. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, की नक्की जी-आर येणार कधी जानेवारी महिन्याचा? तर बघा, मागच्या वेळेस का जी-आर आला नव्हता? कारण इलेक्शन चालू होते, आचारसंहिता लागू होत्या. त्यामुळे शक्यता आहे की सरकारने जी-आर काय दिला नाही, डायरेक्ट हप्त्याचे वितरण सुरू केले होते. पण यावेळेस तर आचारसंहिता पण लागू नाहीये, इलेक्शन्स पण संपले आहेत. तरीही सरकारने अजून लाडकी बहीण योजनेचा जी-आर रिलीज केलेला नाहीये. अजून कोणालाच सांगता येत नाहीये की नक्की हप्ता जमा होणार कधी जानेवारी महिन्याचा. तर बघा, आमची सरकारकडे फक्त एवढीच मागणी आहे, की जो जी-आर वगैरे आहे ना, तो पुढील 24 तासामध्ये काहीतरी तुमचा जी-आर असेल तो रिलीज करा. नाहीतर एकदम हप्त्याचे वितरण सुरू करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, हे प्रत्येक महिन्याला वेगळी तारीख, प्रत्येक महिन्याला वेगळे वितरण असं नाही पाहिजे. एकदमच सरकारने एक तारीख फिक्स करून ठेवा. प्रत्येक महिन्याची एक तारीख फिक्स करा. त्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. म्हणजे लाडक्या बहिणींना कमीत कमी वाट तरी नाही पाहायला लागायची. त्यांना कळेल की हां, या तारखेला आपल्याला पैसे मिळणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही यामध्ये अशा गोष्टींमध्ये गहाळ बसू नका. तुम्ही कमेंट करून सांगत जा. तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवत जा. कमेंटमध्ये तुम्ही मागण्या सांगत जा. आम्ही त्यांच्यावरती व्हिडिओ करायचा प्रयत्न करू. तुम्ही त्यामुळे कमेंट करायला अजिबात गहाळ पडू नका. तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या मागण्या काय आहेत. तुम्हाला काही प्रॉब्लेम, क्वेश्चन्स असतील सरकारकडे द्यायचे, काय लाडकी बहीण योजनेसंबंधित, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओजला शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशी व्हिडिओज पोहोचायला हवेत. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.